अस्सलामुअलैकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। नाजरीन, जैसा की आपल्या सगळ्याला माहिती आहे की आलमी सत्तेवर दुनियाचं काय हालात आहेत. इराण, इस्रायल, अमेरिका ही जी जंग चालू झालेला महिनो पुरो झालो आहे आणि एक आम माणसाचा ह्यो सवाल होते की ही जंग का झाली. तर शॉर्टला त्याचा जवाब आहे की तेल का खेल. अरब इस्लामी ममालिकला ज कुदरती तेलचं जखायर जी के दुनियाची कुंजी है, दुनियाची चावी है, त्याच्यावर खुद साखता सुपर पावर काबीज होना चाहते, जी के आपल्या एक बाजूला इन्सानियतची अलंबरदार, इन्सानियतची हमदर्द आणि महजिब दाखवतं. आज त्यांच्या चेहऱ्यावरचं पुरो नकाब उतरलो गेलेलो आहे. ही जंग जैसे बघ्या गेलो की ह्याची जी साजिशो अगदी शाह फैसल खैना सद्दाम हुसेनपर्यंत आपण बघू शकता की कैशो साजिशो रचलो गेलो आणि न सिर्फ अरब ममालिक, इस्लामी ममालिक, बल्कि दुनियाच्या एक आम इन्सानला पण त्यातला पिसला गेला, त्यांचा मुकाबिला केला गेलो. आपल्याला याद असेल 91ला जेव्हा सद्दाम हुसेनच्या जरिये कोयतवर जो वार केलो गेलो तेव्हा आपल्या कोकणाची काय हालत होती. मी आपल्या नजरेने बघला होता की जेव्हा आपलं खलिजी ममालिकला काम करणारं आपलं भार येलं त्यांच्या म्हणजे तिकडची इकडे इंडियात येलं आणि त्यांची आमदनीचा जरियो बंद झालो तेव्हा काय हाल झालो होतो माली एतिबारशी. पण आज परत त्या दोरवर उभे आहो आपण आणि निहायती खतरनाक दोर आहे. मोपस विचार करण्याचा दोर आहे, का की आपल्या इंडियातला तकरीबन 30-35% जी आमदनीचो जरायो आहे तर गल्फ ममालिकात आणि खास कर आपल्या कोकणाची लोक गल्फ लहात आणि गल्फशी आपल्याला आमदनी होतं आणि त्या आमदनीच्या जरिये आपलं सगळं अखराजात पुरं होतात, आपल्या फॅमिलीचा पालन पोषण होतं. पण आज ही जंग जी के मफाद परस लोकांची जंग आहे त्याशी हर माणूस मुतासिर आहे आणि जास्ती तौरवर आपण कोकणी लोक ह्याशी मुतासिर होणार. तेव्हा येणाऱ्या वक्ताचो आपल्याला विचार करणं मोप जरुरी आहे. मोप म्हणजे अजहद जरुरी आहे. काही हदीस व्हायरल होते, एक हदीस व्हायरल होते काही चॅनलवरनं की 1 वर्षाचं राशन भरून ठेवा वगैरे वगैरे वगैरे. सोशल मीडियाशी जो हदीस होतात त्या बाऱ्यात उलमासच बनतील आणि ह्यो वक्तो ह्याचा हालात आपल्या शर्यतच्या एतिबारशी पेशात ह्या बाऱ्यात उलमासच नजर टाकतील. पण जर उमूमी हालात हा त्या हालाशी आपण सगळी वाकिफ आहोत, का की गॅस सिलेंडर ह्यो दस्तयाब होणं मुहाल झालेलो आहे. पेट्रोल, CNG गॅस ह्यो बुनियादी चीजात ह्यो म्हणजे रग हा रग आणि ह्यो जर मुतासिर झालो आणि केव्हा ह्यो जर महाग झालो तर मग जाहीर आहे हर चीज महाग होल. तेव्हा मोप चौकन नाही ह्याची जरूरत आहे येणाऱ्या वक्तासाठी. मग चाहे तो पैसो असो, घराचा राशन असो किंवा दिगर काही चीजो असो. तर आज मी आपल्याशी बात करण्याचं कारण हालाकी ह्या मौजूवर मोप काही बोलू शकता आणि बोलला जाऊ शकतं, पण आपण एक आम लोक आहोत, एक साधारण लोक आहोत, खासकर कोकणी लोक. आपण तेवढ्या सोच विचारावर परत नाही, पण तुमच्या सगळ्याची तवज्जो मना ह्या बाजूला घ्यायची की निहायती खतरनाक हालात हात. अल्लाह करो ही जंग जल्दी बंद हो. पण आपल्या निहायती विचारपूर्वक चालयाचो जो दौर है, का कि दुनियाचो जो है ना पूरो सिनायरो बदली होणार है. पावर जी है ती एक इकडनं दुसऱ्या इकडे जाणार आहे.
एक बाजूला आपण बघता आहोत की अमेरिका आहे, इस्राईल आहे, एक तरफला इराण आहे जी की डटून फाईट करते. त्याच्या संघात जो पॉवर आहे तो ट्रान्सफर होण्याच्या इकडे लक्ष आहे, का की दुसऱ्या इकडं चीन आहे, रशिया आहे, त्याच्या संघात काही ममालिकांत. तर पॉवर ट्रान्सफर होणार आहे आणि पॉवर ट्रान्सफर होत्या वखत जे मोठी लोक आहात त्यांना आम लोकांशी लेना देना नसतं. त्यांना आपलं मफाद आणि आपला टार्गेट हासिल करण्यावर लक्ष असतं. आणि तिसरी आणि अहम जी बात आहे ती अरब ममालिकात. अरब ममालिक काय आपली पॉलिसी बनवतात ती आम मुसलमानला मुतासिर करणारी आहे. तर ऑल ओव्हर आपण सगळ्यांनी विचार करूया आणि बघा, लाख बातीची एक बात, अल्लाह रब्बुल आलमीन आहे, अल्लाहच्या हातात सगळं निजाम आहे. सगळ्यात अहम आणि खास बात ही की आपण तोबा तिल्ला करत अल्लाहशी रुजू ठेवूया. अल्लाहच्या इख्तियारला सगळं आहे. अल्लाहने चालला सगळं काही बेस होऊ शकते. तेव्हा आज पण वक्त गेलेलो नाही. आपण अल्लाहशी रुजू ठेवूया. अल्लाहच्या हातात सगळं आहे. अल्लाहच्या दस्ते इख्तियारला आहे. अल्लाह मालिकुल मुल्क आहे. अल्लाह हर शैवर कादिर आहे. तेव्हा आपण ह्या आत्ताच्या घडीला तरी आपल्या आपचं मुहासेब करून तोबा तिल्ला करून अल्लाहशी रुजू होऊया. एक आपली तवज्जा दाखवायसाठी एक छोटीशी ही कोकणी न्यूजची कोशिश आहे. उमेद आहे थोडक्यातला तुम्ही मोपकळे समजून गेला असाल. अल्लाह आपल्या सगळ्याची हिफाजत करो आणि जी दुनियावर आणि पुऱ्या इन्सानियतवर जी मुसीबतचं जर बादल मंडलातात तर अल्लाह त्याला आपल्या कुदरतशी दफा करो. आजच्यासाठी इतकाच. मी आपलं होस्ट मुख्तार सुर्वे, तुमच्या दुआचो तालिक. अल्लाह हाफिज. नाजरीन, बघत रहा आपलो ह्यो कोकणी न्यूज चॅनल. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपल्या सबस्क्राईब करणारी आम्हाला हौसलो आणि हिंमत मिळतं.